वेल, वातावरण जरासं ढगाळ आहे अँड सो इज घरातलं वातावरण. असंच ढगाळ होत चाललेलं आहे बिग बॉस मराठीमधल्या सगळ्या गोष्टींचं वातावरण. हळूहळू लोक आता त्यांचे खरे रूप दाखवायला लागलेले आहेत, बट टेक्निकली खरंच ते तसेच असतात. सो डायसेक्शन ऑफ आपला मराठी बिग बॉस विथ राज. लेट्स स्टार्ट. सो 2-3 दिवस झाले मी जरा ऑब्झर्व करत होतो की रोजच्या रोज यांचं चाललेलं काय आहे. सेम ओल्ड स्टोरी होती. पहिले सोमवार आणि मंगळवारचा दिवस आफ्टर वीकेंडचा वार, जे काय रितेश भाऊंनी लोकांना स्पेअर केलं. नॉमिनेशनमधून मागच्या या आठवड्यामध्ये तर कोणी गेलं नाही. पुढच्या आठवड्यामध्ये कॅरी फॉरवर्ड होणार आहेत सगळ्यांचे वोट्स. आणि जो अतिशहाणपणा करणनी केला होता बझर न दाबण्याचा एका टास्कच्या ड्युरिंग, तो त्याला थोडासा नडला की आपण आपल्या फॅन्सवर भरोसा ठेवायचा, पण त्याचा इतका माज नाही करायचा की ते तुम्हाला बॉटम 3 मध्ये आणतील. बिग बॉस इज अ गेम ऑफ पर्सनॅलिटी. त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळतं. सो माझा तर या 3 दिवसांचा टेक होता की पॉप्युलॅरिटी, तुमचं फेम डझंट मेक यू अ गुड पर्सन. आणि हे लोकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातल्या 2 जणी हायलाईट करून ज्या माझ्या डोक्यात गेलेल्या आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राच्याच डोक्यात गेलेल्या आहेत, त्या म्हणजे अनुश्री आणि रचिता जामदार. रचितानी एका फालतूक विषयावरून तोंडसूक घ्यायला सुरुवात केली होती. राकेश बापटनी मध्ये काहीतरी वाक्य वापरलं गेलं, जरा गप करा कोणीतरी, आणि त्याच्यावरून त्यांनी विदाऊट कन्सेंट अनुश्रीला हात लावला. तर रात्री उठवत होता तो तिला बेडवरून, काहीतरी त्यांचा वाद चालू होता आणि त्यांनी असा हाताने तिला जस्ट खेचलं होतं. तिथे ती अनुश्री काही म्हटली नाही. दुसऱ्या दिवशी रुचिताने फालतू मुद्द्यावरून जेव्हा तो मुद्दा काढला, नंतर तिची चढचढ सुरू झाली आणि राकेश बापट एका ट्रॉमामध्येच दुसऱ्या निघून गेला. आता कोणाच्या बोलण्याचा किती त्रास करून घ्यायचा आहे, बट ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड कोणी तुमच्या एकदम कॅरेक्टरवर सॅसिनेट करत असेल. बट खरंच अशा लोकांनी स्वतःच्या कॅरेक्टरचा खरंच विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही लोकांचं चारित्र्य हनन करता, तुमचं चारित्र्यही कसं असेल लोक विचार करतीलच. बट एनी विच वेज त्याच्यानंतरही एक टास्क झाला ज्याच्यामध्ये राशन मिळवायचं होतं. आणि त्या एक तर सगळ्यांचा मराठी खूप वाईट आहे, त्यांना एक रेशनच्या दुकानाचा मराठी शब्दही माहीत नव्हतं. तुम्हाला माहीत असेल तर खाली जरा कमेंट करा. बट एनी विच वेज त्याच्यामध्येही प्राजक्ता शुक्रेच्या अगेन्स्ट, त्यानंतर दिव्याच्या अगेन्स्ट, रुचिता आणि इवन तन्वीच्या अगेन्स्ट, जी त्याची आधीची मैत्रीण होती. रुचिताने जे काही अर्वाच्य भाषेत आणि त्याच्यासोबतच अनुश्रीने अत्यंत वाईट लेवलला जाऊन जे काही बडबड केलेली आहे, यावरून त्यांचा क्लास दिसतो. अँड दॅट डेफिनेटली प्रूव्स की युअर फेम, युअर पॉप्युलॅरिटी इज नॉट अ प्रमाण फॉर युअर कॅरेक्टर, है ना. तुम्ही चांगले मनुष्य नाही आहात जर तुम्ही तुमच्याच पायावर कुऱ्हाड मारताय. अँड बिग बॉस इज अ गेम ऑफ पर्सनॅलिटी. जरी फार ते काही सर्टिफिकेट नाही तुमच्या चांगल्या असण्याचं, बट हॅव सम सेन्स गर्ल्स इज व्हॉट आय फील. व्हॉट डू यू थिंक? सो मला सांगा, कमेंट करा, ऑब्व्हियसली सबस्क्राईब करा माझ्या पेजला अँड कीप वॉचिंग. टिल दॅट टाइम, चाओ.